दीपक वस्त्रे। आत्ता मोहोळच्या नगर परिषदेमध्ये मी गेले होते। सकाळी 12-12:30च्या सुमारास गेले होते। 12-12:30च्या सुमारासमध्ये गेले असताना सुद्धा मोहोळ नगर परिषदेमध्ये ना तिथं अधिकारी व्यवस्थित वेळेवर हजर होते ना कोणी तिथं काम करताना मला दिसलेलं आहे। आणि योगायोगाने आज त्या ठिकाणी मोहोळ नगर परिषदेचा भोंगळा कारभार कसा चाललेला आहे तो आज माझ्या निदर्शनास आले, तो मी आज नागरिकांसमोर मांडते आहे। नागरिकांकडून आता मार्च एंड चालू असल्यामुळं घरपट्टी पाणीपट्टी म्हणजे जो काही कर आहे तो आकारण्यात येत आहे। परंतु नगर परिषदेला मला प्रश्न विचारायचा आहे, तर त्या ठिकाणी एक व्यक्ती आली होती समर्थनगरमधली प्रभाग क्रमांक 9 मधली। त्यांनी सांगितलं तिथं मला की बाबा असं असं म्हणजे ते आले होते विचारायला। त्यावेळेस त्यांची मी हे बघितली पावती बघितली, तर त्या पावतीवरती त्या दादांनी मला सांगितलं की मी 2 वर्षाची मागील पण थकबाकी मी भरलेली आहे आणि ह्या वर्षीची थकबाकी चालू जी आहे ती भरायला आली होती। परंतु मागे थकबाकी भरलेली असताना सुद्धा आता नगर परिषदेकडून त्यांच्याकडून पैसे आकारले जात होते। तर ते कशासाठी आकारले जात होते त्यावेळेस त्याचं उत्तर मी नगर परिषदेला मागितलं असता नगर परिषदेने मला आतकरे साहेबांनी मला सांगितलं की तिथं की आमचं सॉफ्टवेअर अपडेट नाही आहे। अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तर देते। अगोदर नगर परिषद टॅक्स भरलेला असूनही चालू वर्षीचा आणि मागचा असे दोन्ही कर त्यांच्याकडनं वसूल नगर परिषद करत होती। तर मला विचारायचं आहे की आणि मी यावरचं उत्तर आतकरे साहेबांना विचारलं। आतकरे साहेब मला म्हणतात की आम्ही जे पण काही त्यांच्याकडून आलेलं असेल एक्स्ट्रा ते आम्ही त्यांना चेकद्वारे वगैरे काय माघारी देतो पण। आणि मग मी म्हटलं की बाबा तुम्ही किती जणांचं केले, तर आहेत असे 2-3 मेंबर आहेत। माझा 2-3 आहेत का आणखीन अजून किती आहेत हे मला स्पष्ट अजून त्यांच्याकडनं कळलेलं नाही। तर मला नगर परिषदेला विचारायचं की असे किती जणांचे तुम्ही पैसे घेतलेले आहेत। अनावश्यक सगळा त्या ह्याच्यामध्ये नगर परिषदेचे अनावश्यक खर्च तिथं म्हणजे कर नागरिकांना घेते ती नागरिकांकडून आरोग्य कर घेतात, नळपट्टी घेतात, परत नळपट्टी पाणीपट्टी तर घेतात, दिवाबत्ती कर घेतात, रोडचा साफसफाई असते का आपल्याकडे, आरोग्य कर घेते तर मग रोडची साफसफाई होते का, गटार स्वच्छ केल्या जातात का, ज्या प्रभागामध्ये नळच नाही आहेत जिथं पाणी जात नाही तिथून तुम्ही पाणीपट्टी का वसूल करता। आणि हे विचारले असता मला म्हणतात की GR आहे तसा, मी त्यांना GR मागवला मी जावा तुम्ही मॅडम मी पाठवतो म्हणले। मला पाठवला, डिलीट केला, नंतर मी त्यांना कॉल केला की बाबा तुम्ही पाठवला होता साहेब पण तो डिलीट झाला आहे। पुन्हा आत्ता मला आतकरे साहेबांनी तो GR पाठवला आहे। तर त्याच्यामध्ये त्या GRमध्ये 200 रुपयाचा उल्लेख नाही आहे काय कुठलाही। अशा प्रकारे जनतेची दिशाभूल होत चाललेली आहे। मी मोहोळमधील नागरिकांना आवाहन करते, जर नगर परिषद तुम्हाला सगळ्या सुखसोयी देत असेल तर तुम्ही अवश्य नगर परिषदेला कर भरा। पण नगर परिषद जर तुम्हाला सुखसोयी देत नाहीये तर आपण कर का भरायचा तिथं? तुम्ही नगर परिषदेला एकदा विचारा। चतुर्थ कर प्रणालीमध्ये पंढरपूरची, सांगोल्याची, आणखीन 4 तालुक्यांची तर घरपट्टी मंगळवेढ्याची कर माफ झालेला आहे, तो मोहोळचा का माफ झाला नाही? त्यासाठी मोहोळ नगर परिषदेने काय पर्याय केले नाहीत का किंवा काही प्रयत्न केले नाहीत का त्यांनी? आणि जर केले नसतील तर ते करण्यात यावे, कारण 9 वर्ष इथं प्रशासकीय अधिकार होता। त्यामुळं शहरातली कामं बरीच रखडलेली आहे ती। कुठल्याही कामामध्ये कुणी नगर परिषदेने हात घातलेला नाही आहे, कारण प्रशासक आहे। जर कामच केली नाही तर मग कर का घेताय लोकांकडून? गोरगरीब लोकांना एखादा दाखला पाहिजे म्हणलं तर इथं पैसे घेतल्याशिवाय दाखला देता येत नाही। उतारा द्यायला गेलं घरपट्टी भरा, पाणीपट्टी भरा, तुम्ही सोयी देताय का तशा? मग ही नागरिकांची आडवणूक जी आहे ते मोहोळ नगर परिषदेने तात्काळ बंद करावी, अन्यथा मोहोळ नगर परिषदेला आक्रमक धोरणीतून पुढे जनतेचा आक्रमक सामना करावा लागेल। ही मोहोळ नगर परिषदेला मी वॉर्निंगमध्ये सांगते आता, कारण अतिशय भोंगळा कारभार मोहोळ नगर परिषदेमध्ये चाललेला आहे। तसेच मी 2-3 दिवसापूर्वी आमरण उपोषण केलं होतं, हे सर्व मोहोळच्या जनतेला माहीत आहे। त्यामध्ये मी खास करून भाजी मंडई जी आपल्या मेन रोडवरती असते किंवा शाळेच्या गेटवरती आहे ती त्वरित हटवून मोहोळ नगर परिषदेने जिथं ग्राह्य पाहिजे मोहोळ नगर परिषदेची मंडई जिथं ग्राह्य पाहिजे त्या ठिकाणी मंडई नेण्यात यावी
त्यांच्याही पोटावर मला पाय द्यायचा नाही. यासाठी मी आग्रही आमरण उपोषण केलं. त्या संदर्भामध्ये सीओनी मोहोळमध्ये नगर परिषदेतील प्रशासनाने मला विनंती केली. आमच्या हातापाया पडून गोरे मॅडम, सन्माननीय गोरे मॅडमनी उपोषण मागं घ्यायला लावलं की 2 दिवसामध्ये मी मंडईची व्यवस्था करते. सीओ साहेबांनीही सांगितलं की बाबा तत्काळ उद्याच्या उद्या मंडई जी काय आहे ती आदर्श चौकामध्ये स्थलांतरित करा. सगळं माझ्यासमोर तिथं उपोषणामध्ये सांगितलं. फोन स्पीकर ऑन होता. तरी सुद्धा आता गोरे मॅडमची मला उत्तर आहे की तेथील लोक मला साथ देत नाहीयेत. नागरिक मला म्हणतात की आम्हाला जर इथून उठवायचं असेल तर मोहोळमधील इतर अतिक्रमण काढा. मग हा कुठला पर्याय आहे नगर परिषदेसमोर? जर मोहोळ नगर परिषद भाजी मंडई व्यवस्थित योग्य जागी स्थलांतरित करत नसेल तर मग मोहोळ नगर परिषदेमध्ये आमरण उपोषण करून सुद्धा नागरिकांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत. हे कितपत योग्य आहे हे नागरिकांनी सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे आणि नगर परिषदेसमोर आपल्या सगळ्या सोयीसाठी आग्रही व्हायचंय. मी नवीन आता संघटना रजिस्टर करते, जनहित संघर्ष समिती. त्याच्यामध्ये सर्वांनी मला सपोर्ट करावा आणि या ठिकाणी मोहोळमधील सोयी सुविधांबद्दल माझ्याबरोबर मोहोळमधील नागरिकांनीही आग्रही राहावं अशी मी नागरिकांना विनंती करते. आपल्या हक्कासाठी लढा, तुमच्या हक्कासाठी लढा. 9 वर्ष प्रशासन होतं म्हणून आपल्याला सोयी मिळालेल्या नाहीत. आता प्रशासन हटलेलं आहे. योग्य ती बॉडी तयार झाली आहे. बॉडी प्लस आता प्रशासकीय यंत्रणा तिथं राबते. मग तरीसुद्धा मोहोळमधील नागरिकांना योग्य तो न्याय का मिळत नाही हा प्रश्न मी सन्माननीय योगी डोके साहेबांना करत आहे. तर डोके साहेबांनी याच्याकडे त्वरित लक्ष द्यावं, अन्यथा मोठं आंदोलन छेडलं जाईल. याची डोके साहेबांनी नोंद घ्यावी. धन्यवाद.